नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मनवेडे तुझवर चढले भाग 52. पण त्याआधी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका. तसंच तुम्हाला माझ्या स्टोरीज आवडत असतील तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 52. श्री, कुठे आहेस तू? का रे मला त्रास देता तुम्ही दोघे? नाशिक ढोल बनवून टाकला आहे माझा, तू आणि तुझ्या त्या मैत्रिणीने, आदित्य वैतागत म्हणाला. मी काय केलं आता? का उगाच बोंबाबोंब करत आहेस? श्री म्हणाला. मग काय करू? साक्षी फुगून बसली आहे, म्हणते श्री येत नाही तोपर्यंत केक कट करणार नाही. सगळे पाहुणे खोळंबले आहेत, ये ना बाबा लवकर, आदित्य पुन्हा वैतागत म्हणाला. बरं बरं आलोच, रस्त्यात आहे, श्री म्हणाला आणि कॉल कट केला. सई, किती उशीर? ही वेळ आहे का तुझी यायची? आणि एकटी का आलीस? श्री येतच होता ना, मग त्याच्याबरोबर यायचं ना. गाडीतून उतरणाऱ्या सईला बघून आदित्य पुढे आला. दादा, किती काळजी करतोस रे. आणि त्यांचं काही फिक्स नव्हतं. बाय द वे, हॅपी ॲनिव्हर्सरी, सई म्हणाली. तेवढ्यात साक्षी समोरून आली. कशी आहेस सई? साक्षीने विचारलं. कशी दिसते? एकदम मजेत आहे मी, सई हसत म्हणाली. दिसतंय ते, गोलूमोलू झाली आहेस. 6वा महिना चालू आहे ना आता? साक्षीने विचारलं. हो, परवापासून, सई स्माईल करत म्हणाली. आणि हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणत सई तिच्या गळ्यात पडली. थँक्यू. बरं आता आतमध्ये चल, साक्षी म्हणाली आणि तिघेही आतमध्ये गेले. अरे आधी अजून किती वेळ आहे केक कट करायला? थोडा वेळ करत 8 वाजवले तू. कधी जेवायचं आणि कधी जायचं आम्ही? मामाने कॅसेट चालू केली. अरे मामा, तुला इथेच तर जायचं आहे. अर्ध्या तासाचा रस्ता, तरी आपली घाई लावली आहे. ती बघ, तुझी लेक आत्ताच आली आहे, तिच्याबरोबर बोल, जरा गप्पा मार, आधी म्हणाला. गौरव आणि सई गप्पा मारत होते. मामीसुद्धा त्यांना जाऊन जॉईन झाली. कमिशनर विश्वनाथ साठे, आधीचे मम्मा आणि बाबा, आधीचे मामा मामी, त्यांचा मुलगा गौरव, आत्या, त्यांचे मिस्टर आणि त्यांची मुलगी, काकू आणि त्यांची मुलगी, मधुमावशी, काका, सगळे नातेवाईक आले होते. बाहेरचं कोणी नव्हतं. तामझाम काहीच नव्हता. घरच्या घरी साधंच सेलिब्रेशन करायचं असं आदित्य आणि साक्षीने ठरवलं होतं. आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. पूर्ण घर फेरी लाईट्सने झगमगत होतं. गाडीचा आवाज आला तसं साक्षी आणि आदित्य बाहेर गेले. किती उशीर श्री? साक्षी रागाने बघत बोलली. सॉरी ग बाई, काम होतं. तुझ्या नवऱ्यासारखी आज मी सुट्टी घेतली नव्हती. खूप झाले बहाणे, आता ये लवकर, साक्षी आत जायला फिरली. मी नसतो आलो तर तुझं काय झालं असतं आधी? तू तर आज पण उपाशी मेला असता. श्री त्याच्याकडे पाहत फिदी हसत होता आणि आधीने त्याला एक रागीट लूक दिला. काय चाललंय तुमचं दोघांचं? साक्षीने पाठीमागे वळून विचारलं. कुठे काय? काही नाही, श्री हसू दाबत म्हणाला आणि आधीसुद्धा हसला. मी ना तुम्हा दोघांनासुद्धा चांगलंच ओळखते, हे विसरताय तुम्ही दोघेही, साक्षी त्यांच्याकडे बघत म्हणाली आणि दोघांनीही एकमेकांकडे बघितलं. ते पुढे आल्यावर साक्षीने दोघांच्याही हातात हात गुंफले आणि तिघेही घरात आले. आधी आणि साक्षीने केक कापला, दोघांनीही एकमेकांना केक भरवला आणि मग श्रीलासुद्धा साक्षी आणि आदित्यने केक भरवला. सगळे जेवायला बसणारच होते की विद्युत आला. आम्हाला तर वाटलं तू येतच नाही आता, आधी त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. असं कसं नाही येणार? घरात राहायचं आहे मला. होम मिनिस्टरला कोण घाबरत नाही. आधीच मी वेळेत आलो नाही म्हणून माझी कंप्लेंट हायकमांडकडे झाली असेल. समोर सई आणि श्रीकडे बघत विद्युत म्हणाला. साक्षीदी कुठे आहे? बनीने विचारलं. ती काय तिथे? आदित्यने हात केला. साक्षीदी, बनीने आवाज दिला. आलात? आम्हाला तर कळलं तुम्हाला खूप काम आहे म्हणून यायला जमणार नाही. साक्षी त्याला मुद्दाम चिडवत होती. दी, तू पण ना. बाय द वे, हॅपी ॲनिव्हर्सरी, हे गिफ्ट तुमच्या दोघांसाठी. बनीने एक बॉक्स आधी आणि साक्षीला दिला. क्या बात है, गिफ्ट वगैरे? थँक्यू, आदित्य हसत म्हणाला. थँक्यू बनी. बरं चल, जेवायला बसायचं आहे आता, साक्षी म्हणाली. सगळे एकत्र बसले होते जेवायला. जेवण करून सगळे पुन्हा गप्पांच्या मैफिलीला बसले होते. प्रत्येकजण स्वतःला नॉर्मल आणि खुश दाखवण्याचा प्रयत्न करत होता. खरं तर आज पूर्ण फॅमिली तिथे जमली होती. फक्त कमी होती ती अदितीची, जी प्रकर्षाने प्रत्येकाला जाणवत होती. दादा, आता आम्ही निघतो, खूप उशीर झाला आहे, विद्युत म्हणाला. हो, आम्ही निघतो आता आधी,
साक्षी चल येतो मी. आणि सई उद्या विद्युत तुला घ्यायला येईल, श्री म्हणाला आणि विद्युतने त्याच्याकडे पाहिलं. काय बघतोयस काय? पनिशमेंट आहे ही तुझी. तुला सांगितलं होतं ना तिला एकटीला सोडायचं नाही म्हणून, श्री जरासा रागवत म्हणाला. भाई येते मी, मला काहीच प्रॉब्लेम नाही, सई उठत म्हणाली. अजिबात नाही, एकाच दिवशी एवढी दगदग नको. आज आराम कर, उद्या सावकाश ये, बनी येईल तुला न्यायला, श्री तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला. ती गोड हसली. थँक्यू भाई, ती विद्युतला चिडवत म्हणाली. तू घरी ये मग सांगतो. चिडवणाऱ्या सईला बनी हळूच म्हणाला. काय म्हणालास तू? बाजूला उभ्या असणाऱ्या श्रीने विचारलं. तसं बनी गडबडला. मी 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 कुठे काय म्हणालो? बनी म्हणाला आणि सई हसायला लागली. सगळ्यांचा निरोप घेत दोघेही निघाले. बनीचा पाय निघत नव्हता सईशिवाय. त्याने फिरून सईकडे डोळे भरून पाहिलं. आदी आणि श्री बोलत उभे होते. भाई, बनीने आवाज दिला आणि त्याला मिठी मारली. बनी काय झालं? श्रीने विचारलं. त्याने अशी अचानक त्याला मिठी का मारली हे श्रीला कळलं नाही. काही नाही, असंच, बनी म्हणाला आणि त्याच्या कारकडे निघाला. आधीने साक्षीला खुणावलं आणि ती बनीजवळ गेली. बनी काय झालं? तुझे डोळे का भरलेत? साक्षीने विचारलं. दी, मला एक दिवस सईशिवाय राहायचं तर त्रास होतोय. भाईचं काय होत असेल ग? बघ कसा दाखवतोय की तो एकदम ओके आहे, पण तसं नाही ग. बहिणीच्या आठवणीमध्ये झुरतोय तो. दिवस रात्र तिच्या फोटोंबरोबर गप्पा मारत असतो. त्याला समजव ना तू, त्याने आता पुढे जायला पाहिजे. 3 वर्षे झाली वहिनीला जाऊन, पण भाई अजून तिथेच अडकला आहे, बनी बोलत होता. बनी, तुला त्रास होतो ना, त्यापेक्षा जास्त त्रास मला होतो त्याला असं पाहून. मी सुद्धा जुन्या श्रीला खूप मिस करते. त्याचं हसणं वरवरचं आहे हे मला कळतंय बनी. श्रीने मला जीवनदान दिलं, माझा आदी मला परत मिळवून दिला आणि मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही याचं मला खूप वाईट वाटतं. मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला त्याला, पण नाही ऐकत तो माझं. बघू, एकदा आदीला सांगते बोलायला, कदाचित त्याचं ऐकलं तर ऐकलं. साक्षीचे डोळेसुद्धा पाणावले, पण श्रीला त्यांच्याकडे येताना बघून तिने अश्रू आतच अडवले. बनी, अरे उद्या येणार आहे ती, आज आराम करू दे तिला. अशा परिस्थितीमध्ये जास्त ट्रॅव्हलिंग चांगली नाही म्हणून तिला थांबायला सांगितलं. श्री त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. त्याला वाटलं सई येत नाही म्हणून बनी नाराज आहे. हो समजलं, चल तुझी गाडी ड्रायव्हरला घेऊन यायला सांग मागून आणि तू माझ्याबरोबर चल, बनी म्हणाला आणि दोघेही निघाले. साक्षी चल, हवा गार आहे बाहेर. श्रीच्या जाणाऱ्या गाडीकडे बघणाऱ्या साक्षीला आदी म्हणाला आणि तिला हुंदका आवरता आला नाही. तिने पटकन आदित्यला मिठी मारली आणि एवढा वेळ थांबवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. साक्षी, सावर स्वतःला, मला कळते तुला कसला त्रास होतोय ते, आदी तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हणाला आणि तिला शांत केलं. साक्षी जरा शांत झाल्यावर दोघीही आतमध्ये गेले. साक्षीचा चेहरा उतरलेला स्पष्ट दिसत होता. साक्षी, बाळा तू वर जा आणि आराम कर, जास्त दगदग तुझ्यासाठी चांगली नाही, स्मिताताई साक्षीचा उतरलेला चेहरा पाहून म्हणाल्या. मी ठीक आहे मम्मा, साक्षी हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. बरं मी पण निघतो आता, साक्षी बाळा काळजी घे, चला येऊ मी. विश्वनाथ साठे साक्षीला जवळ घेत म्हणाले. हो, आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या, साक्षी त्यांना बिलगत म्हणाली. चला आम्हाला पण निघायला पाहिजे, मामा म्हणाले आणि त्यांची फॅमिली पण निघाली. अरे मामा तुम्ही सगळे थांबा, सईबरोबर गप्पा मारा, उद्या जा की आरामात, आदी म्हणाला. नाही नको, सकाळी ऑफिसमध्ये जायचं आहे, गौरवला सुद्धा मीटिंग आहे उद्या. आणि सईचं म्हणशील तर ती पक्की देसाई झाली आहे, घरी आली तरी तिचं सगळं लक्ष तिच्या सासरी असतं, मामा सईकडे बघत म्हणाला. बाबा, सई त्यांच्याकडे डोळे बारीक करून बघत होती आणि ते हसत होते. सगळे पाहुणे निघून गेले, फक्त काकी आणि त्यांची मुलगी दोघी थांबल्या होत्या. साक्षी वरती रूममध्ये गेली, तिने डोअर ओपन केला आणि ती बघतच बसली. तिची आणि आधीची रूम होती ती, गेले 1 वर्ष ह्याच रूममध्ये राहत होती ती, पण ती रूम आज वेगळीच वाटत होती. आधीने पूर्ण रूम सजवली होती, सेंटेड कॅन्डल्स लावल्या होत्या, सॉफ्ट म्युझिक चालू होतं आणि आधी गॅलरीमध्ये उभा होता. मनात धाकधूक होत होती, कितीतरी भावना दाटून आल्या होत्या तिच्या मनात. आज इतक्या वर्षाचा दुरावा दूर होणार होता. आनंद, भीती, ओढ, न जाणो किती सुप्त भावना आज डोके वर काढत होत्या.
गॅलरीमध्ये पाठमोरा उभ्या असलेल्या आधीला बघून तिचे डोळे भरून आले. किती आणि काय काय केलं होतं त्याने तिच्यासाठी मागच्या काही वर्षात हे आठवून तिला भरून आलं. इतकं निस्वार्थी प्रेमही कुणी करू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण तिच्यासमोर होतं. ती आल्याची चाहूल आदित्यला लागली आणि त्याने मागे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रेमाचा सागर होता. अशी काय बघतेस? आज पहिल्यांदा पाहते अशी, आधी म्हणाला आणि ती तिच्या विचारातून बाहेर आली. तिने हसून नाहीमध्ये मान हलवली आणि आधीच्या बाजूला जाऊन उभी राहिली. साक्षी, आधीने आवाज दिला आणि त्याने पाठीमागून तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवली. त्याच्या त्या स्पर्शाने साक्षीच्या पोटात गोळा आला. तिने अंग चोरून घेतलं. त्याने हळूच तिच्या कमरेत हात घातला आणि तिच्या उघड्या पोटाला त्याच्या थंड हातांचा स्पर्श झाला तशी ती मोहरली. त्याने अलगद तिच्या पाठीवरचे केस पुढे केले आणि तिच्या उघड्या पाठीवर त्याच्या ओठांची मोहर उमटवली आणि तिचे डोळे बंद झाले. आय लव्ह यू, ते 3 मॅजिकल वर्ड तो तिच्या कानात हळूच बोलला आणि तिच्या गालाला त्याचा गाल घासला. त्याच्या ओठांचा कानाच्या पाकळीला होणारा स्पर्श तिला वेड लावत होता. त्याने तिला हळूच त्याच्याकडे टर्न केलं आणि आता तिचा चेहरा त्याच्या एकदम समोर होता. तिचे डोळे अजूनही मिटलेले होते. त्याने तिच्या डोळ्यावर किस केलं. तिने हळूच डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं. आय लव्ह यू टू, साक्षी त्याचा चेहरा हातात घेत म्हणाली आणि आदित्यने तिला मिठीत घेतलं. आधी, साक्षीने आवाज दिला. आधी तिला तसाच मिठीत बंदिस्त करत म्हणाला. मी तुला खूप त्रास दिला ना? साक्षी त्याची मिठी अजून घट्ट करत म्हणाली. मला तुझा कधीच त्रास होत नाही. तुझ्याकडे बघून फक्त प्रेम येतं. परत असा विचारसुद्धा मनात आणू नको. त्याने तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा उंजळीत पकडला. मी खरंच खूप लकी आहे आधी की तू माझा आहेस. तुला खूप वाट पाहावी लागली ना माझी, पण आता नाही. आता मी तुला अजिबात अंतर देणार नाही. आता मला तुझी व्हायचं आहे आधी. तिने आवेशाने त्याला मिठी मारली आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. मी सुद्धा तुला आता अजिबात सोडणार नाही. सगळा बदला घ्यायचा आहे मला. सूद समेत वसूल करणार आहे मी, आधी मिठी घट्ट करत बोलला आणि तिने हसून त्याला चापट मारली. आधीने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि बेडवर ठेवलं. दोघेही बेधुंद होऊन एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते. 2 आसुसलेले प्रेमवेडे जीव आज एक झाले होते, कधीही वेगळे न होण्यासाठी. अशी काय बघतेस? मी एकदम ठीक आहे. फक्त तुला मिस करतो एवढंच. का गेलीस गं एकट्याला सोडून? किती एकटा पडलो मी माहीत आहे तुला? श्री अदितीच्या फोटोसमोर बसून बोलत होता. आज सगळे आले होते आदी आणि साक्षीची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. सगळे होते तू सोडून. खूप मिस केलं तुला मी. तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहीत आहे आणि तेवढंच माझ्यासाठी खूप आहे. हे आयुष्य तुझ्या आठवणींवर जगू शकतो मी. पण एकच खंत राहिली मनात की तुझं माझ्यावर प्रेम आहे हे तू मला नाही सांगितलं. मला ते आधीकडून कळलं. श्री डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला. त्याने अदितीचा फोटो छातीशी लावला आणि तो झोपला. हा रोजचा दिनक्रम होता श्रीचा. रोज रात्री अदितीच्या फोटोबरोबर गप्पा मारायच्या आणि मग तिचा फोटो जवळ घेऊन झोपायचं. सकाळी आदित्य उठला तेव्हा साक्षी त्याच्या कुशीत त्याला बिलगून झोपली होती. चेहऱ्यावर निरागस भाव होते. त्याने हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि झोपेतसुद्धा तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आदित्यने तिचा हात हळूच त्याच्यावरून बाजूला केला आणि तो बाथरूममध्ये गेला. आदित्यचं आवरलं तरी साक्षी अजून झोपेत होती. आदित्य तिच्या जवळ बसला आणि त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. गुड मॉर्निंग, साक्षी डोळे किलकिल करत म्हणाली. गुड मॉर्निंग. तू ठीक आहेस साक्षी? तुला काही त्रास तर नाही होत ना? आदित्यने तिच्या डोक्याला हात लावत विचारलं आणि तिने प्रेमाने त्याच्याकडे पाहिलं. मी ठीक आहे, नको इतकी काळजी करू. आता पहिल्यासारखा थकवासुद्धा नाही वाटत मला, साक्षी म्हणाली. हो, पण आता कुठे तुला बरं वाटायला लागलं. त्यामुळे निष्काळजीपणा करू नको. काळजी घे आणि काही वाटलं तर मला कॉल कर. चल येतो मी, आदित्य तिच्या कपाळावर किस करत म्हणाला. बाय. तीसुद्धा उठली आणि आवरायला गेली. साक्षी तिचं आवरून खाली आली तेव्हा सगळे आपापल्या कामात बिझी होते. साक्षी नाश्ता करून घे, स्मिताताई तिला आलेलं पाहून म्हणाल्या. हो मम्मा. सईचा नाश्ता झाला का? साक्षीने विचारलं.
नाही, मगाशी बोलवायला गेले तर बाथरूममध्ये होती. ती आणि तू दोघीच नाश्ता करायच्या बाकी आहात, स्मिताताई म्हणाल्या. बरं, मी आले तिला पाहून, साक्षी म्हणाली आणि सईच्या रूमकडे गेली. सई, यावरलं, चल नाश्ता करून घे, साक्षी सईला म्हणाली. हो वहिनी. वहिनी, ऐक ना, तुला काही काम आहे का? म्हणजे तू बिझी आहेस का? सईने जरा बिचकत विचारलं. नाही, सध्या तरी फ्रीच आहे, पण तू का विचारत आहेस? साक्षी कसंनसं हसत म्हणाली. वहिनी, तुझ्याबरोबर बोलायचं होतं थोडं, सई म्हणाली. बरं, मग मी आपला नाश्ता इथेच आणते. नाश्ता करता करता बोलू दोघीही, चालेल? साक्षीने विचारलं. हो चालेल, सई गोड हसत म्हणाली. साक्षीने दोघींसाठी नाश्ता घेतला आणि ती सईच्या रूममध्ये आली तर विद्युतचा व्हिडिओ कॉल चालू होता. हे दी, गुड मॉर्निंग, विद्युत साक्षीला पाहून म्हणाला. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी व्हिडिओ कॉल हां? सईशिवाय करमत नाही वाटतं, साक्षी हसत म्हणाली. हो मग, एकच बायको आहे मला, बनी हसत म्हणाला. चल, मी ऑफिससाठी निघतोय, संध्याकाळी कॉल करेल, तयार राहा, बाय, बनी सईला म्हणाला. बाय दी, भेटू संध्याकाळी, बनी म्हणाला आणि कॉल कट केला.